कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण स्वतःतला युनिक गुण शोधणार आहोत. आज प्रत्येकजण प्रत्येकाच्या स्वतःच्या युनिक गुणाकडे लक्ष द्या. ते का माहीत आहे? कारण प्रॉब्लेम असा असतो, की आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याची स्पर्धा करत असतो. तो कसा मोठा, त्याच्याकडे किती पैसा आहे, तो किती छान दिसतो, त्याच्याकडे किती संपत्ती आहे, त्याच्याकडे किती नॉलेज आहे, त्याच्याकडे किती मोठी गाडी आहे, तो किती मोठा, त्याची कशी प्रगती होते. प्रत्येक वेळी या गोष्टीकडे लक्ष देतो किंवा किंवा नाही हे काही भेटलं तर तो किती वाईट आहे, त्याचे किती वाईट गुण आहे, तो कसा वागतो, तो किती विचित्र आहे, या गोष्टींकडे लक्ष देतो. म्हणजे ज्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टींकडे आपण कधीच लक्ष देत नाही. त्या गोष्टी कोणत्या? की स्वतःचा युनिक गुण आणि दुसऱ्याचा चांगला गुण ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. पण आपण ते नाही बघत. दुसरा काय करतोय, दुसरा कसा आहे याकडेच आपलं कायम लक्ष असतं आणि त्याच्यामुळे आपण स्वतःची प्रगती कधीच करू शकत नाही, स्वतःचं अस्तित्व कधीच उभं करू शकत नाही. यासाठी माझ्याकडे एक गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुम्हाला सांगेल. एक शेतकरी होता. तो शेतकरी खांद्यांवर 2 मडके घेऊन रोज नदीवर जायचा, ते मडके भरायचा आणि तिथून घरी आणायचा. त्यातलं एक मडकं थोडंसं फुटलेलं होतं, त्यातनं पाणी पाझरायचं आणि घरापर्यंत येऊस्तोवर फक्त अर्धच पाणी राहत होतं. त्या मडक्याला हे सगळं दिसत होतं, सगळं कळत होतं. पण मडका काय करायचा, स्वतःचं नव्हतं काय बघत, समोरचा तो मडका किती छान आहे, तो मडका मालकाला पूर्ण नदीपासून घरापर्यंत पूर्ण पाणी देतो, माझं अर्धच पाणी राहतं, मी कमी आहे, मी काहीच करू शकत नाही, मला आता मालकाने फेकून दिलं पाहिजे, मी निकामी झालो आहे मालकासाठी. प्रत्येक वेळी हा विचार करत होता. मग एक दिवस त्याने मालकाला विचारलंच, की म्हणे, "मालक, तुम्ही मी गळका आहे. तुम्ही मला नदीवर एवढं मेहनत करून भरतात, त्याच्यानंतर घरी घेऊन जातात. पण घरी जाऊस्तोवर माझं अर्धच पाणी राहतं. तुम्हाला काहीच उपयोगात येत नाही. तुमची एवढी मेहनत पण काही कामात येत नाही. तरी पण तुम्ही का मला सांभाळून ठेवलं आहे?" तेव्हा मालक त्याला उत्तर देतात, की "अरे बाबा, जरी तू गळका आहेस, तर तू या गोष्टीचं कधी ऑब्झर्व्ह केलं का, की तू निकामी नाही आहेस. कारण मी नदीपासून घरापर्यंत येऊस्तोवर तू ज्या साईडला होतास, त्या साईडला सुगंधी फुलांचे रोपटे म्हणजे बिया टाकून दिलेल्या होत्या. त्या बियांना तुझे पाणी रोज मिळत होते. त्याच्याने ते रोपटे तयार झाले. रोपट्यांना आज फुलं आली आहे आणि सगळीकडे तुझ्यामुळे सुगंध दरवळला." म्हणजे हे कशामुळे झालं? त्या फुटलेल्या मडक्यामुळे. असं कोणी स्पेशली पाणी टाकलं असतं का हो? नसतं टाकलं. पण त्याच्यामुळे ते प्रत्येक बीला पाणी जात होतं आणि त्या बीतून एक रोपटं तयार झालं. रोपट्यातून एक छान फुलं तयार झाली आणि सगळीकडे सुगंध दरवळला गेला. या गोष्टीचं तात्पर्य एवढंच आहे, की कधी स्वतःला कमी लेखू नका. आपण कधी ना कधी, कुठे ना कुठे कामात येत असतो. आपल्याला भगवंताने प्रत्येकाला एक युनिक गुण दिला आहे. तो गुण शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्यालाच नाही तर दुसऱ्या कुणालासुद्धा कधीच कमी लेखू नका. भगवंताने प्रत्येकाला काही ना काही युनिक गुण दिलेला आहे. स्वतःचाही युनिक गुण शोधा, त्यावर काम करा, त्याला डेव्हलप करा आणि स्वतःची प्रगती करा, स्वतःचं अस्तित्व तयार करा. आणि दुसऱ्यांचासुद्धा युनिक गुण शोधा, तो त्यालाही जाणवून द्या आणि तुम्हीही त्यातलं काहीतरी नॉलेज घ्या. कारण की मी कायम म्हणत असते, की आपण ऑलराऊंडर झालं पाहिजे. प्रत्येक गुण आपल्यामध्ये थोडा-थोडा का होईना आला पाहिजे. त्याच्यामुळे स्वतःचाही गुण ओळखा, दुसऱ्यांचाही ओळखा आणि तोही गुण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. याच्याने तुमचीही प्रगती होईल, समोरच्याचीही प्रगती होईल आणि तुम्ही आयुष्यात कधीच कुणाला कमी लेखणार नाही. मी यापूर्वी पण एक स्पेशल व्हिडिओ बनवली आहे, की आयुष्यात कधीच कुणाला कमी लेखू नका. कारण कोण कधी कसा तुमच्या उपयोगात येईल सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आयुष्यात प्रत्येकाला समान मान-सन्मान द्या. तेव्हाच परिणामी तुम्हालासुद्धा मान-सन्मान मिळेल. शेवटी निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही निसर्गाला जसं द्याल तसं तुम्हाला रिटर्न मिळेल. जर तुम्ही समाजामध्ये लोकांना मान-सन्मान दिला तरच तुम्हाला मान-सन्मान मिळेल. अन्यथा तुम्ही जे लोकांना देता आहे तेच तुम्हाला मिळेल. थँक सो मच. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना नक्की शेअर करा की ते स्वतःला कायम कमी लेखत असतात. थँक सो मच.